वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। आज या ठिकाणी या कोटे परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय श्री भाऊसाहेब दामोदर कुटे साहेब यांचा 70वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या कुटे हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर प्रदीपजी कुटे, सोनाली कुटे मॅडम, तसंच या ठिकाणी कारखान्याचे संचालक दादासाहेब कुटे, तसेच आमच्या मावशी अमलताई, या सर्व कुटे परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आदरणीय भाऊ कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थानं रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ असं दान आहे आणि ते दान या ठिकाणी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यामध्ये खऱ्या अर्थाने कुटे हॉस्पिटलच्या वतीने या ठिकाणी आज 15वे वर्ष या ठिकाणी आहे आणि 15 वर्ष दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी होत असतं। या ठिकाणी आज रक्तातील हिमोग्लोबिन असेल, रक्तातील साखरेचं प्रमाण असेल, सर्व मोफत या ठिकाणी तपासणी होत आहे आणि निश्चित या ठिकाणी कुटे हॉस्पिटलचे संचालक प्रदीपजी कुटे या सर्व कुटे परिवाराचा एक सामाजिक कार्यामध्ये फार मोठं कार्य, त्यांचा एक सामाजिक आणि राजकीय वसा आणि वारसा जपण्याचं काम या ठिकाणी कुटे परिवाराच्या वतीने होत आहे। निश्चित हे सर्व करण्यासाठी भगवंतांना डॉक्टर कुटे असेल, त्यांचा सर्व स्टाफ असेल, यांचा सर्व परिवार असेल, त्यांच्या भविष्यासाठी आणि आयुष्यासाठी मी जन्मेच्या पंढरीश पांढरा पंढर सदिच्छा व्यक्त करतो। या कुटुंबाला हे सर्व करण्यासाठी भगवंतांना उदंड आयुष्य आरोग्य देवो आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी आमच्या सुकाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीच्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। तीर्थरूप भाऊसाहेब कुटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनातील जे काही प्रेरणा आहे त्या प्रेरणेनेच आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याचा एक उत्साह आणि एक हुरूप निर्माण होतं आणि त्यांच्याच खऱ्या अर्थाने प्रेरणेने या सगळ्या गोष्टी घडून येतात। त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपल्या कुटे हॉस्पिटलमध्ये यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यावर्षी शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण रक्तातील हिमोग्लोबिन, साखर तसेच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील तपासणी करत आहोत आणि नव्यानेच आपल्याकडे जी कॅथ सुरू झालेली आहे त्या निमित्तानं आज आपण पुढे इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी तसेच कार्डियक म्हणजे हृदयाचं कन्सल्टेशन हे देखील 600 रुपयामध्ये करत आहोत आणि त्याचसोबत कोलेस्ट्रॉलची तपासणी व जे काही डायबिटीसचे रुग्ण असतात या रुग्णांसाठी न्यूरोपॅथी नावाचा जो प्रकार असतो म्हणजे हाताला पायाला मुंग्या येणे, तर याची तपासणी देखील आज आपण करून घेत आहोत। या निमित्तानं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की सर्वांनी या शिबिरासाठी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलेला आहे व रक्तदात्यांनी जी काही रक्तदानासाठी गर्दी केली आहे, कारण खऱ्या अर्थाने रक्तदान हे एक जीवनदान असतं। एका रक्ताच्या पिशवीतून 3 रुग्णांना रक्तदान होत असतं आणि त्याच्यामुळे रक्तदान हे खऱ्या अर्थाने एक जीवनदान आहे। तसेच आपण आता ही गर्दी बघत आहात तर रक्तदात्यांनी जो काही उत्साह दाखवलाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांच्या भाऊसाहेब कुटे यांचा आज 70वा वाढदिवस आणि आम्हा सर्वांसाठी ही एक पर्वणी असते। गेल्या 15 वर्षापासून दरवर्षी आम्ही कुटे हॉस्पिटल रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो। खऱ्या अर्थानं रक्ताचं जे महत्त्व आहे, ज्या रुग्णाला किंवा ज्या कुटुंबाला रक्ताची गरज पडते त्यालाच ते जाणवतं आणि या रक्तदान हे जीवनदान असतं। एका रक्ताच्या पिशवीतून साधारण 3 रुग्णांना जीवनदान मिळत असतं। त्यामुळे आम्ही हा उपक्रम दरवर्षी अति उत्साहाने साजरा करत असतो आणि प्रत्येक वेळेस आपले सगळ्या मान्यवरांचा अतिशय चांगला आम्हाला सपोर्ट किंवा एक चांगला आधार असतो आणि तशाच पद्धतीने यावर्षी देखील आम्ही रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे। प्रत्येक वेळेस कुटे हॉस्पिटल हे सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहून आम्ही प्रत्येक गावोगावी जे काही मोफत चिकित्सा शिबिर देखील आयोजन करत असतो। तसेच ज्या शासकीय योजना आहेत त्या देखील आपल्या रुग्णालयांमध्ये सगळे चालू असतात। त्यामुळे रुग्णांसाठी अतिशय एक महत्त्वाची बाब आहे। ज्या रुग्णांना उपचार घेणे शक्य नाही ते रुग्ण योजनेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट प्रकारचे उपचार आपण कुटे हॉस्पिटलच्या माध्यमातून ते घेत असतो। तसेच इतर गोष्टी आता नवीन आपल्याकडे कॅन्सर किंवा मग हृदयाची एन्जिओप्लास्टी ही सुविधा देखील आता सुरू झालेली आहे आणि ती योजना देखील आपण महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा मग एक सर्व्हिसमॅन म्हणजे जे रिटायर्ड मिलिटरी जे लोक आहेत त्यांना देखील आपण सेवा पुरवत असतो। महाराष्ट्र पोलीस कुटुंब मार्ग कल्याण योजना या रुग्णांना देखील आपण सेवा पुरवत असतो। कॅशलेस मेडिसिनच्या माध्यमातून देखील रुग्णांना सेवा पुरवली जाते। तसेच आज रक्तदानाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। 15 वर्ष आहे परंपरा नसेल, आंदोलन असेल,
हे सर्वदान श्रेष्ठ आहे. जीवनामध्ये आपण प्रत्येकाने त्याला आपल्याला दान केलं पाहिजे. कारण आपण एक प्रत्येकावरती एक भाजपमध्ये आलेला आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती नाही का आपल्याला एक दिवस जायचं आहे आणि कसं जायचं सांगता येत नाही. म्हणून जन्म ठेवून या ठिकाणी वरती सुद्धा गेल्यानंतर आपण काय दान केलं याचा हिशोब भगवंत